हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल टू स्पून्स विथ नेहा। आज आपण बनवणार आहे स्टफ क्रॅब कढी। भरलेल्या खेकड्यांची कढी आपण बनवणार आहे। चला तर मग पाहूया ती कशी बनवायची। त्यासाठी इथे आपण खेकडे सगळे सोलून स्वच्छ करून घ्यायचे आहेत तोडून, आणि त्यांचे डोळे वगैरे काढून टाकायचे आहेत। आणि आपल्याला स्टफ बनवायचे आहेत, खेकडे भरलेले खेकडे बनवायचे आहेत, म्हणून ज्या खेकड्याचं कवर आहे ना ते त्या खेकड्याबरोबरच ठेवायचं आहे। खेकड्यांचे कवर मिक्स नाही करायचे आहेत, नाहीतर मग ते नंतर बंद करताना आपल्याला प्रॉब्लेम होईल। म्हणून तुम्ही पाहू शकता मी कसे खेकड्यांचे कवर त्या खेकड्याबरोबरच ठेवलेले आहेत। त्याचबरोबर इथे ते खेकड्यांचे छोटे छोटे पाय असतात ते साईडला काढून घ्यायचे आहेत। आता आपण खेकड्यांची स्टफिंग बनवूया। त्यासाठी इथे मी बेसन घेतलेलं आहे, ग्राम फ्लावर, त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं आहे आणि लाल मसाला टाकला आहे, हळद टाकली आहे, त्याचबरोबर गरम मसाला टाकला आहे थोडासा, आणि आपण इथे कांदा लसूण मसाला वापरणार आहे। तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही स्किप करू शकता। आता हे सगळे मसाले ड्राय असे मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित, म्हणजे जेणेकरून आपण जेव्हा पाणी टाकू तेव्हा त्याचे गठ्ठे नाही होणार एकाच बाजूला। हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी टाकायचं। आपल्याला थिक घट्ट अशी एक पेस्ट बनवायची आहे। ही जी पेस्ट आहे ना, ह्याच्यापेक्षा पातळ नाही बनवायची, ह्याच्यापेक्षा थोडी घट्ट असेल तरी चालेल, पण पातळ नको। आता याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे भरपूर अशी, आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण हे साईडला ठेवून आपल्याला आपल्या ग्रेव्हीसाठी बेस बनवणार आहे। इथे मी आपल्या ग्रेव्हीसाठी कांदा, भरपूर असे कांदे, खोबरं, थोडंसं अद्रक आणि लसूण घेतलेली आहे। आता हे आपल्याला ड्राय रोस्ट करायचं आहे। हे जे माप आहे ना, हे मी माझं हे जे मी वाटण बनवते ते मी 15 दिवसाचं आहे माझं। तुम्हाला फक्त क्रॅब कढीसाठी बनवायचं असेल ना, तर तुम्ही फक्त 2 कांदे असे स्लाईस कट करून घ्यायचे, आणि थोडंसं खोबरं, थोडंसं अद्रक आणि लसूण घ्यायचं आहे। हे प्रमाण आहे ना, हे जरा जास्त प्रमाण आहे। हे मी 15 दिवसासाठी मी बनवत आहे। आता हे थोडंसं तेल टाकून आपल्याला कढईमध्ये अद्रक, लसूण आणि कांदा एकत्र आपल्याला रोस्ट करून घ्यायचं आहे व्यवस्थित। फास्ट गॅसवर करायचं आहे, कांद्याला थोडा वेळ लागतो, आणि याला व्यवस्थित असा ब्राऊन कलर येईपर्यंत याला आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता आपला कांदा रेडी आहे। आता आपण साईडला काढून घेऊया। हा एवढाच ब्राऊन करायचा आहे, थोड्याशाच तेलामध्ये करायचं आहे। जास्त तेलामध्ये केलं की मग तो एकदम फ्राय होतो, आपल्याला फ्राय नाही करायचं आहे। आता ह्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून गॅस स्लो करून आपल्याला इथे आपलं खोबरं रोस्ट करून घ्यायचं आहे। तेल अगदीच नावाला वापरायचं आहे, जास्त तेल नाही वापरायचं आहे। तुम्ही पाहू शकता कांद्याचा जो कलर आहे ना, त्याच कलरमध्ये थोडंसं असं आपल्याला खोबरं पण भाजून घ्यायचं आहे। हे आता थंड करायला ठेवूया, तोपर्यंत आपण आपले खेकडे भरून घेऊया। त्यासाठी आपल्याला इकडे एक धागा लागणार आहे। हा असा एक खेकडा घ्यायचा आहे, आणि खेकड्याच्या कवरमध्ये आपल्याला हे बेसनाचं जे आपण बॅटर बनवलेलं आहे ना, ते आपल्याला या खेकड्याच्या कवरमध्ये आपल्याला एकदम गच्च असं भरून घ्यायचं आहे। हे आता सध्या लिक्विडमध्ये दिसतंय, पण आपण जेव्हा हे ग्रेव्हीमध्ये टाकणार ना, तेव्हा उकळत्या ग्रेव्हीमध्ये टाकायचं आहे। त्याच्यामुळे हे एकदम व्यवस्थित आतमध्ये शिजून आतमध्ये एकदम घट्ट असा जाडसर स्टफिंग तयार होते। आता हे बंद करायचं आहे, आणि ह्याला धाग्याने, ह्याच्यासाठी 2 माणसं लागतात, एकाने नाही होणार ते, धाग्याने व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे। घट्ट अशा 5-6 फेऱ्या घ्यायच्या आहेत त्याला धाग्याच्या, आणि मग त्याला गाठ मारायची आहे। घट्ट राहिलं पाहिजे कवर आपलं, जेव्हा आपल्याला हे कढीमध्ये टाकल्यावरती आपलं कवर वेगळं नाही झालं पाहिजे। तुम्ही पाहू शकता मी कसं बांधून घेतलंय ते, गाठ वगैरे मारायची आहे व्यवस्थित।
हे पहा, इथून थोडीशी जागा राहते, पण त्याचा काहीच प्रॉब्लेम नसतो. त्याच्याने नाही ते बाहेर येत. चांगलं असं स्टफिंग आपलं आतमध्ये राहतं. अशाच प्रकारे आपण सगळे खेकडे भरायचे आहेत आणि हे जे वाटण आपलं थंड झालं ते मिक्सरला लावून घ्यायचं आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला खेकड्यांचे जे छोटे-छोटे पाय असतात ना, ते आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे. त्याची एक अशी पेस्ट बनवायची आपल्याला. थोडंसं पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि मिक्सरला त्याचं एकदम पाणी बनवून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता ह्याच्यामुळे आपल्या खेकड्यांना खूप छान अशी टेस्ट येते. आता हे गाळून घ्यायचं आहे कारण ह्याच्यामध्ये कपचे राहतात थोडेसे त्या खेकड्यांचे. गाळून हे व्यवस्थित आपल्याला ह्याचा फक्त असा ज्यूससारखं घ्यायचं आहे. हे पाणी होतं ह्याचं एकदम आणि तुम्ही पाहू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे असे खेकड्यांचे पाय दिसत आहेत. हे आपण परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत आणि मग तेही असे गाळून घ्यायचे आहेत. व्यवस्थित गाळायचं आहे. गाळताना अजिबात असं जसंच्या तसं खाली नाही पडलं पाहिजे साईडने वगैरे, नाहीतर मग ते आपल्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला तोंडात ते कपच्यासारखे लागू शकतात. आता आपल्याला कढईमध्ये इथे तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की याच्यामध्ये भरपूर अशा 15 ते 20 लसूण आपल्याला बारीक कट करून किंवा चेचून टाकायच्या आहेत आणि त्या अशा आपल्याला थोड्याशा लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत. लसूण करपवायची नाही आहे. थोडीशी फ्राय झाली की मग त्याच्यामध्ये आपण जे वाटण तयार केलं होतं ना खोबऱ्याचं आणि कांद्याचं ते टाकायचं आहे. तुम्ही पाहू शकता हा मोठा डब्बा भरून झालेला आहे. ह्याच्यामध्ये मी सगळं नाही टाकणार आहे. जेवढं लागेल तेवढंच टाकणार आहे. ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला हे आता शिजवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर एकदा ह्याला तेल सुटलं वाटणाला की मग याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे. लाल मसाला जास्त प्रमाणात वापरायचा. मी मोठे 2 चमचे घेतलेले आहेत. त्याचबरोबर इथे मी थोडीशी अर्धा चमचा हळद घेतली आहे. त्याचबरोबर मी इथे 1.5 चमचा चिकन मसाला टाकलेला आहे आणि अर्धा नाही सॉरी 1 टेबलस्पून मी इथे गरम मसाला टाकलेला आहे. आता हे सर्व मसाले आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे जरा ड्राय लागत असेल तर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसंच अगदी 5-6 चमचे आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे. तुम्ही पाहू शकता मी अगदीच थोडं पाणी इथे टाकत आहे. म्हणजे जेणेकरून आपले मसाला खाली चिटकणार नाही आणि करपणार नाही. आता ह्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. मसाला हा व्यवस्थित 5 मिनटं तरी आपल्याला हलवून शिजवून घ्यायचा आहे. 5 मिनटं झालेली आहेत. आता आपण आहे ना जे आपण बॅटर बनवलं होतं, स्टफिंग बनवली होती खेकड्यांची त्याच्यामधनं जे आपलं बेसन उरतं ना, ते बेसन आपण याच्यामध्ये ॲड करायचं आहे. ह्याच्याने आपल्या ग्रेव्हीला खूप छान अशी टेस्ट येते. आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं त्याच बाउलमध्ये पाणी टाकून ह्याच्यामध्ये ॲड करायचं आणि हे व्यवस्थित क्रीमी कन्सिस्टन्सीमध्ये येईपर्यंत याला मिक्स करायचं. तुम्ही पाहू शकता हे खूपच घट्ट झालेलं आहे. एकदम ढवळून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून ह्याच्यामध्ये जरा पण गठ्ठे नाही राहिले पाहिजे. एकदम क्रीमी असं हे झालं पाहिजे. कंटिन्युअसली दाबून हे शिजवून घ्यायचं. त्याच्यावरती आपण प्लेट ठेवून 10 मिनटासाठी शिजवून घेऊया. 10 मिनटं झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता. डिश काढूया आपण आणि हे पाहू शकता तुम्ही कसं एकदम सुकं असं झालेलं आहे.
ह्याच्यामध्ये आपण आता पाणी टाकूया. पाणी टाकून परत ह्याला क्रीमी होईपर्यंत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता किती छान अशी आपली ग्रेव्ही दिसते, एकदम क्रीमी क्रीमी. आता ह्याला एक मस्त असा उकळ यायला द्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता ह्याला एक उकळ आला आहे, जरा असे बुडबुडे येत आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण जे खेकड्यांच्या पायाचा जो आपण ज्यूस काढला होता तो आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आता आणि व्यवस्थित उकळ येईपर्यंत ह्याला शिजवून घ्यायचं आहे. चांगलं गरम झालं पाहिजे. हे पहा तुम्ही एक बॉईल आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण आपले खेकडे टाकायचे आहेत. अजिबात या खेकड्यांचं स्टफिंग बाहेर येत नाही, मस्त असं घट्ट असं आतमध्ये तयार होतं. 30 मिनटासाठी हे मी उकळवत ठेवलं होतं. 30 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपली कढई पूर्ण भरलेली होती. आता हे पाणी आटलेलं आहे आणि आपले खेकडे रेडी आहेत. आपली क्रॅब कढी एकदम खाण्यासाठी तयार आहे. तुम्हीही अशा प्रकारे एकदा नक्की बनवून पहा. तुम्हाला आता मी ह्यातले जे खेकड्याची स्टफिंग कशी झाली आहे ते तुम्हाला एक खेकडा ओपन करून दाखवते. हा पहा, हा धागा असा काढायचा आणि हे ओपन केल्यावरती पहा ही स्टफिंग कशी आतमध्ये घट्ट अशी तयार झाली आहे. अतिशय सुंदर अशी ही बेसनाची स्टफिंग लागते आणि ह्या एकदम छान अशी ही क्रॅब कढी तयार होते. नक्की ट्राय करा आणि तुमच्या भाकरीबरोबर एन्जॉय करा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपी शेअर करा आणि लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग.